नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल। आपल्या श्रावणीज कुकिंग वर्ल्डमध्ये मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करत आहे। तर आज आपण चुरमुऱ्यापासून खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे मी 1 वाटी चुरमुरे घेतलेले आहे, जे आपण चिवडा बनवण्यासाठी यूज करतो ते चुरमुरे। त्यानंतर त्याच वाटीच्या सहाय्याने मी 1 वाटी इथे पोहे घेत आहे। पोहे आपले रेग्युलरचे जे आपण पोहे बनवण्यासाठी म्हणजे कांदे पोहे बनवण्यासाठी यूज करतो ते पोहे इथे घेतलेले आहेत। तर सुरुवातीला 1 ग्लास पाणी याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आज आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि त्याही एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि खूप सोप्या अशा रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर इथे आपण साधारण 1 ग्लास पाणी जे आहे ओतून घेणार आहोत पोहे आणि चुरमुरे भिजवण्यासाठी। तर आज आपण जे रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीचं नाव आहे सेट डोसा। जसे की आपण नॉर्मली डोसा बनवतो तांदळापासून किंवा डाळ तांदळापासून, तर आज आपण इथे चुरमुऱ्यांचा आणि पोह्यांचा डोसा बनवणार आहे। तर इथे मी पोहे आणि चुरमुरे स्वच्छ करून घेतलेले आहेत। बघू शकता यात थोडंसं पाणी आहे। तर आता हे छान असं भिजलेलं आहे। तर याच्यामध्ये त्याच वाटीच्या साहाय्याने पाऊण वाटी आपण रवा घेणार आहोत। तर तो रवा आपण याच्यामध्ये मिक्स करून तोही थोडा वेळ भिजायला ठेवणार आहोत। आणि खूप सिंपल रेसिपी आहे। खूप छान असे डोसे तयार होतात, एकदम इन्स्टंट डोसे। जर तुम्ही अशा वेळेस म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी डोसा खायची इच्छा झाली तर तुम्ही असा पटकन डोसा बनवू शकता। तर आता आपण हे थोडा वेळ ठेवून देऊया झाकून। हे छान असं 5 मिनिटच ठेवायचं, हे जास्त नाही, जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल। तर आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जाडसर राहणार नाही आणि आपले डोसे छान होतील। तर याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायची आवश्यकता नाही आहे, कारण आपलं बॅटर जे आहे छान असं झालेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करता त्याच वेळेस आपल्याला ते पाणी ओतून त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमचा जे आहे मीठ टाकलेलं आहे, बघू शकता। आणि त्याचबरोबर मी थोडासा इथे सोडा घेतलेला आहे, तर तो आपल्याला याच्यात मिक्स करायचा आहे। आणि मी ह्याच्यात थोडंसं पाणी मिक्स केले जेणेकरून ते लवकर रिॲक्ट करेल। तर इथे आपलं जे बॅटर आहे डोश्यासाठीचं एकदम छान असं रेडी झालेलं आहे, बघू शकता। तर इथे मी आता 1 चपातीचा तवा आहे तो घेतलेला आहे। तर त्याच्यावरती खूप छान असे डोसे आपले तयार होतात। फक्त तवा छान गरम करून घ्यायचा आहे एकदम, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून पाणी टाकून त्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डोसे खाली चिटकणार नाहीत। बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण एकदम झटपट पोहे आणि चुरमुऱ्यापासून चे डोसे बनवू शकतो। तर अशाच पद्धतीने आपण आपले बाकीचे सगळे डोसे बनवून घेणार आहोत। याला वरतून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान असे ह्याला वाफलून द्यायचं आहे। बघू शकता खूप छान असे बबल्स आलेले आहेत आपल्या डोश्याला। तर त्याची आता एक बाजू जी आहे छान अशी भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर छान असा आपला इथे सेट डोसा तयार झालेला आहे। तुम्ही त्याला त्याच्या दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता किंवा एकाही बाजूने। तर खायलाही खूप छान लागतात आणि एकदम टेस्टी असे हे डोसे लागतात। तर तुम्ही लहान मुलांसाठी स्कूलच्या टाईममध्ये झटपट ही रेसिपी बनवून देऊ शकता। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि बघू शकता खूप सॉफ्ट असे डोसे झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। थँक्यू।